नमस्कार, मी संजना आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मनापासून आपल्या आजच्या सेशनमध्ये. तर आजच्या सुंदर एका विषयाबद्दल जाणण्याआधी आपण प्रणाम करूया आपले गुरुजी, ब्रह्मश्री पितामह पत्रीजी, अय्यप्पा पिंडी सर आणि सर्व पिरामिड स्पिरिच्युअल सोसायटीज मुवमेंटला. आजचा जो विषय आहे, तोही नेहमीसारखा फार महत्त्वाचा आहे. त्याच्याबद्दलही आपण थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत. तो विषय आहे इंट्युशन, अंतर्ज्ञान. तर इंट्युशन आपल्यातल्या बऱ्याचशा लोकांना माहिती काय आहे. बरेचसे जण आपल्या इंट्युशनची आवाज ऐकतात आणि बरोबर त्या मार्गावर चालतात. पण असे बरेचसे बाकी लोक आहेत ज्यांना इंट्युशन हा शब्द माहिती असून सुद्धा कधीच त्याच्या मार्गावरती जात नाही किंवा त्याच्यावर भरोसा ठेवत नाही आणि मग त्यांच्या आयुष्यात काही गोष्टी चुकतात. काही तर एकदमच अज्ञानी असतात, त्यांना अजिबातच या शब्दाचा अर्थच माहिती नसतो आणि मिसकन्सेप्शन मध्ये जगत असतात. तर आपल्याला माहिती आहे माइंडचे आपल्या मनातले पण वेगवेगळे भाग आहेत, जसं कॉन्शियस माइंड आहे, सबकॉन्शियस माइंड आहे, अनकॉन्शियस माइंड आहे. तर कॉन्शियस आणि अनकॉन्शियस माइंडचा जो मधला भाग आहे तो म्हणजे सबकॉन्शियस माइंड. सबकॉन्शियस मनामध्येच आपलं सर्व प्रकारचे पास्ट लाईफच्या आठवणी, काही गोष्टी, आपलं अंतर्मन, इंट्युशन तिथेच असतं. आपली आत्म्याचा आवाज तिथेच असतो. आपण जितके पण जन्म घेतले असतील या पृथ्वीवरती, सर्व प्रकारचे जितके पण आपले पास्ट लाईफ काही महत्त्वाच्या घडामोडी असतील, आठवणी असतील, जे काही सगळं सबकॉन्शियस माइंड मध्ये असतं आणि तो थोडा डॉर्मंट असतो, अर्थात झोपलेला असतो. त्याच्यामुळे आणि ते आपल्याला माहिती आहे की वय वर्ष 5 ते 6 पर्यंत तो माइंड एकदम ऍक्टिव्हेटेड असतो. पण आपलं जसं-जसं आपण बाकीच्या लोकांकडे एक्सपोज होत जातो, तो मन आपला तो भाग आहे मनातला तो डॉर्मंट होत जातो, सायलेंट होत जातो आणि आपलं त्याच्यावरती ओव्हरटेक कोण करतं? आपल्या मनातले लॉजिकल विचार, कॉन्शियसनेस, अनकॉन्शियसनेस या सगळ्या गोष्टी एकत्र होऊन मग त्या गोष्टी वाढतात. लॉजिकमध्ये येतं. ते लॉजिकमध्ये आल्यामुळे आपण त्यात गुंततो आणि मग आपण आपला जो आतमधला आवाज आहे, आपल्या सबकॉन्शियस माइंडला टॅप करणं आपण विसरून जातो. ॲक्सेस करणं अर्थात त्याला तिथपर्यंत पोहोचणं आपण विसरून जातो. जे आपलं रिॲलिटी आहे, जे आपल्याशी कनेक्टेड आहे. तर ध्यानामध्ये आल्यानंतर आपल्याला हळू समजतं आणि आपण बरोबर परत त्या स्थितीमध्ये जायला शिकतो, जिथून आपण आलेलो आहोत. सबकॉन्शियस माइंड. सो इंट्युशन, अंतर्ज्ञान किंवा गट फीलिंग आपला आतमधला जो आवाज आहे, तो सबकॉन्शियस माइंडशी जोडलेला आहे. तिथेच आपण त्याला ॲक्सेस करू शकतो. एवढंच नव्हे तर जे लोक जे लोकांनी कधीच सबकॉन्शियस माइंड पर्यंत प्रवास केलाच नाहीये, त्यांना इंट्युशन हा प्रकार माहीतच नाही. त्यांना अंतर्ज्ञान हा प्रकार माहिती नाहीये. गट फीलिंग हा प्रकार माहिती नाहीये. आपल्याला माहिती आहे की आपण बघतो खूप सारे सक्सेसफुल लोक आहेत, खूप जास्त जगामध्ये. वेगवेगळ्या स्तरावरती सक्सेसफुल आहेत, वेगवेगळ्या फील्डमध्ये सक्सेसफुल आहेत. पण तो सक्सेस त्यांना त्यांच्या हार्डवर्कने मिळाला का? नाही. त्यांच्या इंटेलिजन्सने मिळाला का? पूर्णपणे नाही. तो हार्डवर्क किंवा तो इंटेलिजन्स त्याचं थोडंसं प्रमाण होतं. पण सर्वात जास्त प्रमाण जर आहे, तर ते आहे त्यांच्या इंट्युशनचं. त्यांचा आतला आवाज. जितके पण लोक आजपर्यंत आपल्या जीवनामध्ये वैयक्तिक आयुष्यात सुखी आहेत, वैयक्तिक आयुष्यात काही निर्णय घेतले असतील, प्रोफेशनल लाईफमध्ये कुठल्यातरी एका वेगळ्या लेव्हलवर जाऊन पोहोचलेत, स्टेटसवर जाऊन पोहोचले, सक्सेसची पायरी चढली, तर हार्डवर्क आणि इंटेलिजन्स काही मात्रात तर आहे, पण सर्वात जास्त त्याच्या मागचं कारण जे आहे ते म्हणजे इंट्युशन. स्वतःच्या मनातनं आलेला आवाज त्यांनी त्यांचा ऐकला. आणि विशेष म्हणजे त्या लोकांच्या आयुष्यात कायम एक एक लक्ष्य होतं किंवा आपल्याही आयुष्यात आपण एक लक्ष्य ठेवतो, गोल ठेवतो. पण अगेन ते व्हॅरी करतं वेगवेगळ्या लोकांमध्ये. काही लोकं ते गोल ठेवतात, तो लक्ष्य ठेवतात. 9च्या 9 दिवस असतात, नंतर विसरून जातात. काही लोकं थोडा प्रवास करतात, थकतात, सोडून देतात. काही लोकं टिकतात, एंडपर्यंत पोहोचतात, पण सोडून देतात. पण असे सक्सेसफुल लोकं जे आहेत, त्यांनी त्यांच्या आयुष्यात जो एक लक्ष्य ठेवलं आहे, त्याला कंप्लीट करण्यासाठी त्याच्यावरच फोकस ठेवल्यामुळे त्याच्याच बद्दल त्यांचा प्रवास कायम सुरू असतो आणि तो गोल कंप्लीटली पूर्ण करण्यासाठी ते एका ठिकाणी एकदम फर्म असतात. अक्षरशः
ते त्या गोलवर फोकस्ड असतात आणि त्यांना माहितीये की ते जगाला ऑब्झर्व्ह करतात, त्या जगाचं निरीक्षण करतात, थांबतात आणि मग ते आयडिया मनामध्ये आणतात. काय आयडिया आहे? आणि मग ते विचारांवर काम करतात. त्या आयडियाच्या मागचे विचार जे असतील त्याच्यावर. पण अगेन तो विचार त्यांच्या मनातनं येतो का? नाही. तो विचार त्यांच्या मनातनं नाही येत. तो विचार येतो त्यांच्या इंट्युशन मधनं. तो विचार येतो त्यांच्या आतल्या आवाजामधनं. आत्म्याचा आवाज, अंतर्ज्ञानाचा आवाज. आपली आत्मा आपल्याला काय सांगते आहे त्याचा आवाज. हे सगळं आपण बघू शकतो, आपण जाणून घेऊ शकतो. पण याच्यासाठी आपल्याला आपलं इंट्युशन किती स्ट्राँग आहे हे बघण्यासाठी आपल्याला आपलं मन शांत करणं गरजेचं आहे. हे जे भौतिक ठिकाणी वेगवेगळे आवाज सुरू आहे, हे शांत करणं गरजेचं आहे आणि स्वतःच्या गट फीलिंग वरती लक्ष देणं गरजेचं आहे. एवढंच नव्हे, की आता हे जे काही विचार तुमच्या गोल, तुमच्या लक्ष्याच्या मागे तुम्हाला सक्सेसफुल घडवणारे विचार जे असतील, एकदम तुम्हाला तुम्हाला जे हवं आयुष्यामध्ये त्या लक्ष्याच्या मागे मेहनत करायचे जे विचार तुमचे असतील, ते विचार कधीच आपल्या मनातले नसतात. कधी-कधी अशा सक्सेसफुल लोकांचे ते विचार आउट ऑफ नोवेअर म्हणजे असे त्यांचे विचार असतात, जे त्यांनी कधीच कुठल्या पुस्तकात वाचले नाहीयेत. कधीच कोणाकडनं ऐकले नाहीयेत. कधीच त्यांनी दुसऱ्यांना काही करताना बघितलं नाही, पण स्वतः काहीतरी नवीन प्रोडक्टिव्हिटी घेऊन येतात. ती नवीन प्रोडक्टिव्हिटी येते कुठून? तर त्यांच्या अंतरात्म्याच्या आवाजातनं, इंट्युशनमधनं तो आवाज येतो आणि त्यांच्यातनं ती आयडिया त्यांच्यामध्ये येते आणि मग ते अप्लाय करतात आणि मग ते असा काहीतरी शोध लावतात, जे कधी कोणी लावलं नाही आणि त्या हिशोबाने ते सक्सेसफुल होतात. आणि इंट्युशन कधी येतं? आपल्या आतमधला आवाज कधी येतो? तसं बघायला गेलं तर बऱ्याचशा लोकांना दरवेळेस त्यांचं इंट्युशन खूप जास्त स्ट्राँगली त्यांना समजतं. ते लोक आहेत जे आपल्या इंट्युशन सोबत कायम चालतात. अंतर्ज्ञानासोबत, आतल्या आवाजासोबत, गट फिलिंग सोबत कायम चालतात. विथआऊट एनी डाउट. काहीही रिस्क असू देत ते चालतात. पण बऱ्याचदा आपल्या आयुष्यामध्ये कधीतरी अशी एक परिस्थिती येते, जी परिस्थितीमध्ये आपल्याला काहीतरी अर्जंट निर्णय घ्यायचा असतो. काहीतरी वेगळा निर्णय घेऊनच ती परिस्थिती सॉल्व्ह होणार असते आणि तो निर्णय आपण आपल्या मनातनं घेतो. आपल्या मनातल्या आवाजातनं घेतो ॲक्चुअली. आत्म्यातल्या आवाजातनं घेतो. आणि तेव्हा जाऊन आपल्याला स्ट्राँग फीलिंग येते, की नाही हे असं आहे तर तसं आहे. मी काय करायचंय, तर मला जास्त विचार न करता जो माझा आतून मला आवाज येतोय, की हां, ठीक आहे चल. हा जो रस्ता आहे हा रिस्की आहे. पण इथे मला माहिती आहे, माझं मन मला सांगतंय, माझी आत्मा मला सांगते, की हे योग्य आहे. हे जरी समोरचं दुसरं ऑप्शन सोपं दिसतंय, पण हे माझ्यासाठी मला जे हवं ते मला तिथे मिळणार नाही. पण माझा आत्मा, माझ्या आत्म्याचा आवाज, माझा आतला आवाज मला सांगतोय, की हा रस्ता अवघड आहे, पण तरी यातनं मला सक्सेस मिळेल. तर मी ह्याच्यासाठी जाईल. तर ती जी स्ट्राँग फीलिंग, ती गट फीलिंग जेव्हा येते, आपण त्या मार्गाला जातो. लक्षात ठेवा, मला अय्यप्पा सरांनी मला अजून पण आज पण लक्षात आहे, की माझा पहिला कॉल जेव्हा सरांसोबत झाला होता, तेव्हा माझी आधीपासून लहानपणापासून इच्छा होती, की समाजासाठी काहीतरी करावं. सोशल सर्व्हिस असू देत, स्पिरिच्युअल सर्व्हिस असू देत, काहीतरी करावं. कारण की मला लोकांचे दुःख किंवा आपण त्यांना पर्सनली घेऊन आपल्याला फील होतं. तर माझी इच्छा असायची, की काही ना काहीतरी करावं. तर तेव्हा मी सरांशी फर्स्ट टाईम बोललेले. काही वेगळ्या विषयावर बोलणं चालू होतं. पण मी हे पण गोष्ट सरांना सांगितली आणि तेव्हा ध्यानाच्या बद्दल मी बोलत होते आणि मग ध्यानाच्या माध्यमातनं कसं लोकांपर्यंत पोहोचता येईल हे मी त्यांना विचारत होते. असा संवाद चालू होता आमचा. तेव्हा ते मला एक बोलले, की 1000 मैल्स किंवा 1000 किलोमीटर किंवा 1000 पायऱ्या किंवा पाऊल चालण्यासाठी एक पाऊल उचलणं अतिशय गरजेचं आहे. त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणू शकतो, की 1000 माइल्स जर्नी स्टार्ट विथ वन सिंगल स्टेप. आणि हेच मला अय्यप्पा सरांनी सांगितलं, ज्याचा अर्थ खोलवर मला त्याच वेळेस समजला आणि मग ते बोलले, की जेव्हा आपण रेडी असतो, आपण तयार असतो, आपण एक पाऊल उचललं, एकट्याने एक पाऊल उचललं, वन मॅन आर्मीने एक पाऊल उचललं, तर आपलं ब्रह्मांड त्याच्यासाठी आपण कार्य करत आहोत. आपण त्याच्यासाठी एक पाऊल उचललं, तर तो नक्कीच आपल्याला मदत करण्यासाठी, आपले ते 1000 पायऱ्या चढण्यासाठी, 1000 पावलं चालण्यासाठी आपल्याला मदत करण्यासाठी वेगवेगळे मास्टर्स आपल्या जवळ पोहोचवेल. वेगवेगळ्या पद्धतीची मदत आपल्याला हवी ती मदत आपल्याला पोहोचवेल. आणि ते मी अनुभवलं. पहिली गोष्ट सरांचा गाईडन्स, सरांचं मेंटरिंग मला लगेचच मिळाली. नंतर बाकीचे वेगवेगळे मोठे-मोठे मास्टर्स त्यांच्या कम्युनिकेशनमध्ये आले. मग एक हिंमत आली, कॉन्फिडन्स आला,
आणि जी इच्छा होती, की ध्यान सर्वांपर्यंत कोणत्या ना कोणत्या पद्धतीने पोहोचवायचं, ते मी पोहोचवायला सुरुवात केली. म्हणजे डेफिनेटली एकदमच 100% खरं आहे, की जर तुम्हाला काही करायची इच्छा आहे आणि तुम्हाला वाटतंय तुम्ही एकटे आहात, तर मला कायम नेहमी अय्यप्पा सरांचा ते शब्द माझ्या कानावर असतात आणि माझ्या मनात ते कोरलेत मी स्वतःच्या, की जर तुम्हाला खरंच काही करायचं असेल, 1000 पाऊलं चालायची असतील, तर 1 पाऊल उचलणं गरजेचं आहे. डेफिनेटली ती एक स्टेप उचलताना, ते एक पाऊल उचलताना आपलं मनातले खेळ, लॉजिकल माइंड जे आहे, जी भिंत आहे आपल्या आणि अध्यात्माच्या मधली, तर ते लॉजिकल माइंड आपल्याला ती एक पायरी उचलण्यासाठी आपल्याला त्रास देईल, थांबवेल. आता जर तुमची इच्छा आहे काहीतरी करायची, तुमची गट फिलिंग, तुमचं इंट्युशन तुम्हाला सांगते, की "बाबा तू चल पुढे, सगळं ठीक होईल. सगळं हे तुझ्यासाठीच आहे. तू बरोबर पाऊल उचलती आहे किंवा पायरी उचलती आहेस." तर आपलं लॉजिकल माइंड बघा कसं असतं, ते मध्ये येतं, थांबवतो. मग आपल्याला ते अडकवायचा प्रयत्न करतो, "नको, नको, नको." पण त्यावेळेस आपलीच परीक्षा असते. आपल्याला आपल्या माइंड गेममध्ये अडकायचं आहे, मनातल्या खेळांमध्ये, की आपल्याला आपल्या आवाजाचं, अंतर्ज्ञानाचं साथ द्यायचा आहे. आपल्या गट फिलिंगचा साथ द्यायचा आहे. कधी-कधी आयुष्यामध्ये अशी परिस्थिती येते, इतकी विचित्र परिस्थिती असते, की त्या परिस्थितीला संकट म्हणून आपण म्हणू शकतो आणि त्यावेळी आपल्याला असा काहीतरी निर्णय खरंच घ्यावा लागतो, जो आपलं आयुष्य बदलू शकतो. टर्निंग पॉइंट असतो. त्यावेळी सुद्धा आपण एकदम शांत असणं, एकदम कंप्लीटली कूल डाउन असणं गरजेचं आहे. पॅनिक सिच्युएशनमध्ये आपण आपल्या माइंड गेम्स आणि माइंड विचारांकडे जातो, लॉजिकल माइंडकडे जातो आणि त्याच्यामध्ये डोकं लावतो. मग त्यात पण आपण अजून अडकत जातो, फसत जातो. पण अशा ठिकाणी, अशा परिस्थितीमध्ये पॅनिक न होता शांततेत बसून, थोडं रिलॅक्स करून, थोडं एनालिसिस करून, ऑब्झर्वेशन करून, जो आपला आतून आपल्याला आवाज येईल, डोकं न लावता जो आतून पहिली हाक आपल्याला येईल, "धिस इज राइट. गो विथ धिस." असा आवाज, की हे बरोबर आहे, याच्यासोबतच जा. तू बरोबर ठिकाणी चाललीयेस. हे नको करू. हा आवाज आपल्याला जेव्हा आतून येतो, कधीच त्याच्याबद्दल दुसरा कुठला ऑप्शन न ठेवता त्वरित त्याच्यावरती ॲक्शन घेणं गरजेचं आहे. त्या इंट्युशन सोबत जाणं गरजेचं आहे, कारण की तो आपल्या सबकॉन्शियस माइंडमधनं आलेला असतो. कॉन्शियस माइंडमध्ये कायम आपला माइंड, लॉजिकल माइंड कुठे ना कुठेतरी आपल्यासोबत खेळत असतो. पण सबकॉन्शियस माइंड जिथे आपण इतके वेळा जन्म घेऊन जो अनुभव घेऊन आलेलो आहोत, तो अनुभव तिथे स्टोअर आहे आणि तोच आपल्याला सांगतोय, की "तू एवढं-एवढं कर, हे तुझ्यासाठी ठीक आहे." तुमचा अंतरात्मा, तुमचा आवाज तुम्हाला सांगतोय, की "हे कर, हे ठीक आहे." आणि त्यावेळेस हा आपला निर्णय असतो, की आपल्या अंतरात्म्याच्या आवाजासोबत जायचं इंट्युशन सोबत, की आपल्या माइंड गेममध्ये अडकायचंय. दॅट्स युअर चॉईस. अगेन आपली चॉईस आहे. आणि चॉईस आपल्याला फ्री विल आहे. त्याच्यामुळे हे आपल्यावरती आहे, की आपल्या इंट्युशनचं आपल्याला ऐकायचंय, की आपण त्याच्यातनं बाहेर जायचंय. माझ्या आयुष्यात सुद्धा मी जेव्हापासून अध्यात्मामध्ये आले, तेव्हापासून आधी पण मी माझ्या इंट्युशन्सचं ऐकायचे. पण इंट्युशन समजायला मला वेळ लागायचा. पण आता ध्यानामध्ये आल्यानंतर मी एकदम क्रिस्टल क्लिअर आहे, की काही कधी आयुष्यात निर्णय घ्यायचा असेल, तर बेसिकली आपण आपल्या आई-वडिलांचं वगैरे सगळ्यांचं आपण ते आपल्याला सल्ले देतात. छान-छान देतात, एडव्हाइसेस देतात. का? कारण की त्यांना आपलं आयुष्य चांगलं घडवायचं असतं. डेफिनिटली. तर आयुष्यात आजही कोणीही काहीही बोललं, तर मी त्यांचं रिस्पेक्टफुली ऐकते. पण जे मला करायचंय, ते मी शांततेत माझ्या इंट्युशनचं ऐकून करते. ऐकायला सगळ्यांचं, कारण की सगळे आपल्या हिताचंच बघतात. सगळ्यांचं ऐकावं, नो डाउट. पण अंतिम निर्णय आपला असतो. त्याच्यामुळे तो निर्णय लॉजिकली न विचार करता आपल्या इंट्युशनवर सोपवावा, आपल्या इंट्युशनवर ठेवावा. कारण की तो खरा आपला आवाज आहे. ती खरी आपल्या आत्म्याची ओळख आहे आणि ती बरोबर आपल्याला वेळ आली की सांगते. आपल्याला फक्त ऐकण्यासाठी निरीक्षण करावं लागतं किंवा आपल्याला फक्त समजून घेण्यासाठी तेवढी समज असली पाहिजे, अंडरस्टँडिंग असली पाहिजे, की आपलं इंट्युशन आपल्याला सांगत आहे, आपण त्याच्या मार्गाने जायचंय. कारण की जर आपण विचारांच्या मार्गाने गेलो किंवा लॉजिकल ब्रेनच्या मार्गाने गेलो, तर आपण सक्सेसफुल होऊ पण शकतो, नाही पण होऊ शकत. काहीही होऊ शकतं. डायसी असतं ते. यू मे गेट सक्सेसफुल, यू मे नॉट गेट सक्सेसफुल. आपल्याला माहिती नाही काय होऊ शकतं. आपण आपल्या लॉजिकल माइंडच्या सोबत असतो. कारण की तेव्हा आपण हा विचार करतो, "अरे, याने पण ते केलं होतं, त्याने पण ते केलं होतं, याला भेटलं, याला नाही भेटलं." मग ते कन्फ्युजन स्टेटमध्ये आपण चालला जातो, जेव्हा आपण आपलं लॉजिक ब्रेन लावतो. पण तेच जर आपण जिथे आपलं इंट्युशन लावत असू, तिथे आपल्याला कुठे ना कुठेतरी तुम्ही स्वतः अनुभवलं असेल तुमच्या आयुष्यात मी म्हणण्यापेक्षा, की एखादी कधीतरी अशी परिस्थिती आली असेल आणि तुम्ही हा विचार केला असेल, विचार करण्याच्या आधीच तुम्हाला आतून वाटत असेल स्वतःला,
की मला काय माहिती नाही, बट मला असं वाटतंय की हे करावं. मग हे मला काही माहिती नाही, पण वाटतंय की करावं म्हणजे आपल्या इंट्युशनचा आवाज आहे. एवढंच की तुम्ही स्ट्राँगली त्या इंट्युशनला समजून घेत नाहीये. त्या आत्म्याच्या आवाजाला समजून घेत नाहीये. विथिन नो सेकंड्स जेव्हा तुम्हाला स्वतःला आतून असं वाटतं, की मी हे करावं, जरी बाकी लोकं म्हणतायत नाही किंवा जरी मला 2 सिच्युएशन्स आहेत, परिस्थिती आहेत, एक चांगली, एक एक वेगळी, थोडीशी खडतर, एक सोपी. पण एंड रिझल्ट तुम्हाला जो हवा असतो, तो खडतर रस्त्याला जास्त इफेक्टिव्ह वाटत असेल, पण रिस्क असेल, पण तरी तुमची आत्मा तुम्हाला तिथे गाईड करणार, 100% करणार. फक्त आपल्याला तितकी अवेअरनेस पाहिजे, तितकं सावधपणा आपल्या आतमध्ये पाहिजे, की आपण त्याला ओळखू शकू आणि त्या मार्गावर जाऊ शकू. प्रॉब्लेम्स येतात आयुष्यामध्ये. त्याच्यामुळे लोकं काय करतात, आपलं लॉजिक ब्रेन लावतात. प्रॉब्लेम्समध्ये अजून गुंतून जातात. मग वाईट सवयी लागतात. प्रॉब्लेम्सचं निवारण नाही झालं, सोल्युशन नाही मिळालं, तर लोकं अजून विचार, ओव्हर थिंकिंग करतात. स्मोकिंग, ड्रग्ज हे ते याच्या आहारी जातात. पण कधी त्यांना सोल्युशन भेटत नाही. तेच जर ते त्यांची प्रॉब्लेम न समजून सिच्युएशन ठेवून आपल्याला स्वतःला शांत करून स्वतःच्या मनाला थोडा वेळ देऊन, थोडं स्वतःच्या आवाजाला यायला थोडी वेळ द्या. थोडं स्वतः परिस्थितीला निरीक्षण करा. पॅनिक होऊ नका. बरोबर तुम्हाला गोष्टी समजतील. पण आपण कधी-कधी काय करतो, आपल्याला कधी काही कठीण परिस्थिती आली, बऱ्याचदा मी बघितले, आपलं सोडा बघा बऱ्याचदा मी बघितले लोकांना कधी काही कठीण परिस्थिती आली, तर ते अशा लोकांना जाऊन त्यांची परिस्थिती शेअर करतात, ज्यांचं स्वतःचं ऑलरेडी काहीतरी वेगळं प्रॉब्लेमॅटिक फेज चालू असते. मग अशा वेळी कधी पण त्या लोकांना ज्यांना तुम्ही जाऊन तुमचे गोष्टी शेअर करत असाल, ते स्वतः स्वतःच्या इश्यूजच्या भंडारात असतात, की ते तुम्हाला मदत नाही करू शकत. उलटा त्यांच्या प्रॉब्लेम्समध्ये ऐकल्यानंतर तुम्ही अजून स्वतःला खाली ओढून घेतात. फार रेअरेस्ट केसमध्ये असतं, की काही लोकं तुम्हाला मदत करतील, मार्ग दाखवतील. पण मोस्टली आपल्या आसपास असे लोकं असतात, जे आपल्याला माहिती नाहीये, जाणता-अजाणता त्यांना आपण जाऊन काही गोष्टी मनातल्या शेअर केल्या, तर त्या ऑलरेडी स्वतःच्या प्रॉब्लेममध्ये फसलेले असतात. तर ते तुम्हालाही ऑटोमॅटिकली तुम्ही त्यांच्यासोबत त्या ठिकाणी स्टक होतात, गुंततात. मग याला त्याला सांगण्यापेक्षा स्वतः स्वतःचा मदत करू शकतो. कारण की कधी पण लक्ष ठेवा, बाकीच्यांपेक्षा तुम्ही स्वतः पहिले येतात. स्वतः स्वतःची मदत करू शकतात. कसं? इंट्युटिव्ह आवाजाने. इंट्युटिव्ह ब्रेन आपलं काम करतं, पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. तर याला त्याला प्रॉब्लेम सांगण्यापेक्षा कधीही पण आपल्या मनातला आवाज ऐकण्यासाठी थोडं दम घ्या, थोडं एका ठिकाणी बसा, शांततेत राहा, लॉजिक ब्रेन चालवू नका. बस श्वास घ्या, रिलॅक्स राहा. आपला आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. कारण की आपल्या आत्म्याला माहिती आहे, की याच्या आधीही आपण कितीतरी जन्म अशा काही परिस्थिती किंवा सिमिलर परिस्थितीमधनं गेलेलो आहोत आणि त्यावेळेस आपण काही तसे निर्णय घेतले असतील, ज्याची हिंट ते आपल्याला ह्या आवाजातनं देते आणि आपण मग पुन्हा त्याचा आवाज ऐकला, की आपण त्या मार्गावर सुटलो, की आपण त्यातनं मोकळं होतो. काय करायचं आपल्याला? आपल्याला फक्त स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे. काय करायचं आपल्याला? आपल्याला आपल्या आत्म्याच्या आवाजावरती, इंट्युशनवर विश्वास ठेवायचा आहे. आय नो कधी-कधी असं होतं, की परिस्थिती अशी असते, की आपल्या भौतिक जे लोकं असतील, त्यांचं ऐकून आपला माइंड, लॉजिकल माइंड जे आहे, ते कंप्लीटली कन्फ्युजन स्टेटमध्ये असतं, की करायचं काय? पण त्याच वेळी कधी-कधी आपल्या आतून आपल्याला आवाज येतो, की कर. पण त्या आवाज आलेल्या त्या भागाला, त्या इंट्युशनला, त्या गट फिलिंगला आपण डाउट म्हणून घेतो, संशय घेतो, करू की नको, कन्फ्युजन स्टेटमध्ये बदलून टाकतो. त्याच्यामुळे आपण वाईज असलो, हुशार असलो, तर आपण गट फिलिंग सोबत जाऊ. पण नसलो आणि कन्फ्युज्ड असलो, तर मेजॉरिटी टाईम 90% लोकं चुकीचा डिसिजन घेऊ लागतात. मला असं वाटतंय, पण स्वतःवर कॉन्फिडन्सच नाहीये. स्वतःच्या आत्म्याच्या आवाजावर कॉन्फिडन्सच नाहीये, तर वाटून उपयोग काय? सर्वात पहिले आपल्या मनातल्या खेळांना बाजूला ठेवून किंवा त्याच्यात न अडकून आपल्या अंतरात्म्याचा आवाज, अंतर्ज्ञानाचा आवाज ऐकायचा आहे, अंतरात्म्याचा आवाज ऐकायचा आहे, गट फीलिंग सोबत राहायचं आहे. त्यासाठी सर्वात पहिले डाऊटचा किडा जो आहे, संशयाचा किडा तो बाहेर काढून फेकायचा आहे आणि कंप्लीटली पहिल्याच आवाजामध्ये आपला इनर व्हॉइसला, आतल्या आवाजाला, इंट्युशनला ट्रस्ट करायला शिका. डेफिनेटली आपण हे इंग्लिशमध्ये ऐकलेलं आहे, की जे काही सक्सेस आपल्याला मिळतं, ते आपल्या हार्ड वर्कमुळे मिळतं, मेहनत केल्यामुळे मिळतं. हे ऐकायला सोपं वाटतं. बरेचसे लोकांनी सांगितलंय, की सक्सेस म्हणजे हार्ड वर्कच असतं.
तर असं अजिबात नाही. ते वाटतं तितकं सोपं नाहीये. नेहमीच आपण जे कोणी सक्सेसफुल लोकं आहेत किंवा आपण आपली पायरी स्वतः चढत आहोत पुढे-पुढे. आपल्याला माहिती की हार्ड नुसतंच कामाचं आहे का नाही. रिसर्च पण बऱ्याचशा लोकांनी केले आणि हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे, की जितके पण यशस्वी लोकं आज वेगवेगळ्या पदावरती आहेत, तेच हार्ड वर्कने नाही आलेले पुढे. जास्तीत जास्त कडी मेहनतीने पुढे नाही आलेले. त्यांनी वन स्टेपमध्ये, वन स्ट्रोकमध्ये आपला आतून आलेला आवाज त्याला ऐकलं आणि त्या मार्गावर सुटले. मग हा विचार नाही केला, की तो रिस्क आहे, की त्याच्या अपोजमध्ये काही लोकं उभे राहतील किंवा काय. लोकं त्यांना काय ठरवतील त्यांनी याचा विचार न करता आतून आवाज आला, बस त्याच्यावर विश्वास ठेवला, त्या गट फिलिंगवर, त्या इंट्युशनवर, आतल्या आवाजावर विश्वास ठेवला आणि त्या मार्गावर ते चालले गेले आणि आज ते यशस्वी लोकं आहेत आणि एकदम त्यांचं जे सक्सेस आहे ते आपल्या सर्वांना माहिती आहे बऱ्याचशा लोकांचं. आपणही त्यातनं जाऊ शकतो. आपणही स्वतःवर विश्वास करायला शिकायला पाहिजे. ऐकावे सगळ्यांचे पण करावे मनाचे ही म्हण अगदी खरं आहे. कारण की द्यायला सगळेजण ॲडव्हाइस देतील, पण आपल्याला त्यातनं जायचं आहे. पण आपण त्यांची ॲडव्हाइस न ऐकता आपला मनातला आवाज अर्थात आपल्या आत्म्याचा आवाज आपल्याला काय सांगतोय, हे नीट लक्षात द्यायचंय. मग अशा वेळी कधी-कधी असं होईल, अशा काही परिस्थिती येतील, काय होणार आहे जास्तीत जास्त होऊन? तुमच्या सोबतचे लोकं तुम्हाला सोडून जातील. कधी-कधी अशी कठीण परिस्थिती येते, की खरोखर आपले लोकं आपल्याला सोडून निघून जातात, धोका देतात. सोडून निघून जाणं तर लांबची गोष्ट आहे, धोका देतात. अगदी जवळचे जे अपेक्षित नव्हते असे लोकं धोका देतात आणि मग आपल्याला एकटं वाटतं. पण ते एकटं वाटलेल्या अवस्थेत सुद्धा एकटं वाटून न घेणं आणि आपल्या इंट्युशनचा आवाज ऐकणं, त्याच्याबरोबर जाणं, त्याला सक्सेसफुल म्हणतात. की कोणीही अशी काही परिस्थिती येऊ शकते, की तुम्हाला दुसऱ्यावर ट्रस्ट करायला दुसरा व्यक्तीच नाहीये. आपलेच जवळचे व्यक्ती धोका देऊन गेले किंवा निघून गेले किंवा नाहीये आयुष्यात, अस्तित्वातच नाहीयेत. अशी जास्तीत जास्त वाईट परिस्थिती अशी होऊ शकते, की आपल्याला कोणावर विश्वास ठेवायची इच्छा होणार नाही. कोणी आपल्याला सोडून गेलं असेल किंवा कोणी आपल्याला गाईड करायला नाहीये. मग कोण आहे तुमच्यासोबत? कोण आहे तर तुमचा अंतरात्मा, तुमच्या अंतरात्म्याचा आवाज, तुमची गट फिलिंग, तुमचं इंट्युशन, तुमचं अंतर्ज्ञान तुमच्या सोबत आहे. आणि ट्रस्ट मी ते कधीही तुमच्याशी खोटं बोलत नाही, कधी तुम्हाला धोका देणार नाही, कधीही तुम्हाला सोडून जाणार नाही आणि कधी तुम्हाला गाईड करणं बंद करणार नाही. प्रश्न आहे, की आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे का? आपल्याला त्याचं ऐकून पुढे जायचं आहे का? येस. कारण की आपला श्वास जसा आपला गुरु आहे, अगदी तसंच आपला अंतरात्म्याचा आवाजही आपला मार्गदर्शक आहे. तो आपल्याला गाईड करतो. बस आपली देर आहे आपण त्याच्यावर विश्वास ठेवून पुढे चालण्याची. आणि अशी परिस्थिती आपल्या आयुष्यात नसेल आली, वर्स्ट टू वर्स्ट परिस्थिती जी मी तुम्हाला सांगितली नसेलही आली. पण कोणाला माहिती आज नाही आली, उद्या येऊ शकते. पण जेव्हा केव्हा आयुष्यामध्ये आज किंवा उद्या जेव्हा केव्हा ही खडतर परिस्थिती येईल, की जगामध्ये कोणीच तुम्हाला दुसऱ्यांवर भरोसा करण्याची इच्छा होणार नाही किंवा काहीही होऊ शकतं. तो पण आपल्या अनुभवाचा भाग आहे. पण त्यावेळेस दुसरा कोणावर अवलंबून न राहता आपल्या स्वतःच्या गुरूसोबत राहणं, श्वासासोबत आणि आपल्या अंतरात्म्याच्या आवाजासोबत राहणं, हाच तुमच्याकडे एक पर्याय राहील आणि त्याच्यावरती आपण म्हणतो ना, मन मोकळेपणाने विथआऊट अ सिंगल डाउट डायरेक्ट विश्वास ठेवणं आणि त्याच्या मार्गावर जाणं, आपल्या इनर व्हॉइसच्या हेच आपलं कर्तव्य आहे. बिकॉज तो आपल्याला नेहमी खरोखर जो मार्ग आहे सत्य, जिथे तुम्हाला एक दरवाजा उघडा मिळेल, त्या दरवाजाच्या मार्गापर्यंत तो आपल्याला घेऊन जातो. डोळ्यावरती या माइंड गेमची जी पट्टी आहे, लॉजिकल ब्रेनची पट्टी आहे, ती काढून फेकणं गरजेचं आहे. तेव्हा जाऊन आपण आपल्या अंतरात्म्याच्या आवाजाला ऐकून त्या उजेडाकडचा जो प्रवास आहे, तो मार्गावर चालायला आपण शिकू शकतो. भलेही त्या मार्गावरती काही काटे असतील, काही दगडं असतील, काही अडचणी असतील, पण त्यातनं सुद्धा आपण सहजरित्या बाहेर पडू शकतो, जर आपण आपल्या गट फिलिंगच्या आवाजावर लक्ष दिलं आणि त्याला ट्रस्ट केलं. नेहमी आपल्याला हिंट मिळत असते, नेहमी आपल्याला मार्गदर्शन मिळत असतं, पण आपण आपल्या ह्या लॉजिकल ब्रेनमुळे अडकलेलो असतो, स्टक समव्हेअर. तर त्यातनं बाहेर पडण्यासाठी आपल्या इंट्युशन सोबत राहणं फार गरजेचं आहे. लक्षात ठेवा आपण आपण आत्मा आहोत, पृथ्वीवर आलो आहोत अनुभव घेण्यासाठी. तर आपल्याला नेहमी गाईडन्स आपल्या सोबत असतो आणि हे डेफिनेट आहे, की आपले एंजल्स, आपले हायर सोल्स, हायर आत्मा सगळे आपल्या सोबत असतात. ते एनर्जीच्या स्तरावर असतातच असतात. पण सतत आपल्या सोबत असणारं आपलं इंट्युशन आहे. तेच म्हणजे आपल्या सबकॉन्शियसचा आवाज, तेच म्हणजे आपल्या अंतरात्म्याचा आवाज.
तो सतत आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीपासून अगदी मोठ्या मोठ्या निर्णयापर्यंत आपल्या सोबत असतो, पण आपण त्याच्यापर्यंत लक्षच देत नाही, कारण की आपण ऑलरेडी आपल्या भौतिक गोष्टींमध्ये आणि मनातल्या खेळांमध्ये, मनातल्या कॉम्प्लिकेटेड विचारांमध्ये अडकलेलो असतो. आणि आपण उत्तर बाहेर शोधतो. प्रश्नांची उत्तरं बाहेर शोधतो. कठीण परिस्थितीला कसं फेस करायचं, आपण ऑलरेडी जो प्रॉब्लेमॅटिक व्यक्ती आहे त्याच्याचकडे जाऊन आपले प्रॉब्लेम जाऊन सांगतो. त्यापेक्षा ते न करता इंडिपेंडेंटली आपल्या आत जो आत्मा आहे, आपल्या आत जो आपला देव आहे, आपल्या आत आपला ब्रह्मांड आहे, त्याला का विचारायला नको तो? तो आपल्याला काय मार्गदर्शन द्यायला रेडी असतो. तर आपल्याला आपल्या श्वासासोबत राहायचं आहे बस, आणि आपल्या धैर्य ठेवून थोडं आपल्या अंतरात्म्याच्या आवाजापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. तिथून पुढचा प्रवास तो तुम्हाला बरोबर बिनधास्त सांगेल. बस चालत राहा. विथआऊट अ सिंगल डाउट. संशय हा प्रकार आलाच नाही पाहिजे. ध्यानामध्येही आणि अध्यात्मामध्येही. सो आपल्या इंट्युशनला जर आतापर्यंत तुम्ही इग्नोर केलेलं असेल, तर आत्तापासून ट्राय करा. त्याला अपनावा, थोडं त्याला एक्सेप्ट करा आणि त्याच्या मार्गावर चाला. इंडिपेंडेंटली. आपण येतो एकटं, आपण जातो एकटं. तर आपल्या इंट्युशनचा आवाज आपण ऐकला पाहिजे. कुठलीही परिस्थिती असू देत. कुठल्याही व्यक्तीबद्दल, कुठल्याही परिस्थितीबद्दल, कुठल्याही प्रकारचा निर्णय घ्यायचा असेल, तुम्हाला खरं वाटत आहे, तुमच्या आतल्या आवाजानुसार ते करा. मग त्यावेळेस आपल्यामध्ये काही भौतिक गोष्टी येतात, त्या सेकंडरी ठेवून प्रायमरी तुमचा आवाज तुम्हाला काय सांगतोय दॅट इज इम्पॉर्टंट. सो तेच माझं म्हणणं आहे, की आतापर्यंत जर कोणी आपल्या इंट्युशनला इग्नोर केलं असेल, तर त्याला थोडं लक्ष देऊन, त्याच्याकडे थोडं नाही, बरंच लक्ष देऊन तुम्ही बघा तुमचं आयुष्य किती चेंज होईल. आणि ज्यांनी आजपर्यंत इंट्युशन सोबत राहून प्रवास केला आहे, त्यांनी त्यांचे नक्कीच मला अनुभव सांगू शकतात कधीही. तुमचं लाईफ तुम्हाला माहिती आहे, की किती चांगलं ट्रान्सफॉर्म झालं आहे आणि तुम्ही नेहमी जे काही निर्णय घेतले, ते तुमच्यासाठी योग्य ठरले. डेफिनेटली. आपलं मन सांगतंय हे चांगलं नाहीये, नाही होणार आहे चांगलं, तर नाही करायचं. अंतरात्मा इंट्युशन सांगते चांगलं होणार आहे, तर गो विथ द इंट्युशन. मग भले अखेर सगळी दुनिया दुसरीकडे का असो. आपलं इंट्युशन, आपल्या सोल व्हॉइस, आपल्या इनर व्हॉइस सोबत राहा. लाईफ ट्रान्सफॉर्मेशन फार जास्त प्रकाराने होईल, चांगल्या पद्धतीने होईल आणि जास्तीत जास्त अनुभव तुम्ही स्वतःला देऊ शकाल. ओके. सो आय थिंक आज बरचसं जास्त ध्यान करण्याच्या ऐवजी आपण जास्त डिस्कशन केलंय, पण डेफिनेटली आपल्याकडे अर्धा तास आहे, आपण ध्यान करूया. ज्यांना माहितीये कसं करायचंय ध्यान, त्यांनी ध्यानाला बसायचंय. ज्यांना नाही माहिती, मी सांगते, एकदम रिलॅक्स स्टेटमध्ये बसायचं आहे. चष्म्याची गरज नाही, चष्मा काढून ठेवा. मांडी घालायची आहे, मांडी नसेल घालता येत, पाय पसरवा, पण एकमेकांवर क्रॉसमध्ये पाय ठेवायचे आहे. पाठ, मांडी सगळं टेकून बसायचं आहे रिलॅक्स पोश्चरमध्ये. दोन्ही हातांची बोटे कानामध्ये गुंफवायची आहे, मांडीवर ठेवायची आहे. ओके. पुढचे अर्धा तास कंप्लीटली आपल्याला ध्यान करायचंय, पुढचे 30 मिनिटं. त्यामुळे डोळे बंद, लक्ष पूर्णपणे श्वासाकडे. ओके. रिलॅक्स.
लक्ष श्वासाकडे.
या. डोळे बंद. अगदी रिलॅक्स. आपल्या विचारातनं बाहेर या. श्वासाकडे या. श्वासाकडे या. डोळे बंद. मुद्दामून श्वास घ्यायचा किंवा सोडायचा नाहीये. नॅचरल, प्राकृतिक येणारा आणि जाणारा श्वास.
आपल्या दोन्ही हाताला चोळायचंय, डोळ्यांवर ठेवायचंय. 5, 4, 3, 2, 1, 0. हळूच डोळे उघडा. सर्वांचं मनापासून खूप धन्यवाद. आजही आपण सगळ्यांनी खूप छान ग्रुप मेडिटेशन केलं आहे. आय होप तुम्ही झोपण्याच्या आधी आणि उठल्यावरती दिवसाची सुरुवात अगदी जितकं वेळ जमेल तितकं ध्यानाने करत असाल. तर आपण आज इंट्युशन, गट फिलिंग्स किंवा अंतरात्म्याच्या आवाजाबद्दल थोडीशी माहिती घेतली. पण माहिती घेणंच पुरेसं आहे का नाही? तर आजपासून जर थोडंसं आपल्याला ज्ञान मिळालं असेल, तर त्याचं महत्त्व जाणून घेतल्यामुळे त्याला अनुभवायचा प्रयत्न सुरू करा. आणि आपल्या अंतर आवाजातला, आतमधल्या आवाजातला जो आपला मार्गदर्शन आपल्याला दाखवतो, त्या रस्त्याने चालायला सुरुवात करा. ट्रस्ट मी, तुम्हाला एकदम चांगला दरवाजा ओपन करून देईन तो. ती संधी तुमच्यासाठी एकदम वेगळी असेल, जी फक्त तुमच्यासाठीच असेल आणि तुम्हाला माहिती आहे, की तुम्ही जर त्याचं ऐकलं, त्या आवाजाचं ऐकलं, तर तुम्हाला सक्सेस मिळेल. मग ते कुठल्याही क्षेत्रात असू देत. ओके? सो आपण आज इथे थांबूया. उद्या शार्प 9 वाजता भेटूया. वेगळ्याच अशा सुंदर विषयाबद्दल चर्चा करू, ऐकून घेऊ, जाणून घेऊ. ओके? सो बी अ मास्टर YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ध्यान करायला विसरू नका. ओके? थँक यू सो मच फॉर जॉइनिंग अगेन. आणि ध्यानाचं हे जे मंडला आहे, एक एक दिवसाचं महत्त्व ध्यानाचा, तो विदाऊट गॅप ध्यान करायला सुरुवात करा आणि ती सवय चांगली लावून घ्या. ओके? आणि आपल्या इंट्युशन सोबत राहायला विसरू नका. थँक यू सो मच.